तर परत आता लक्ष द्या तुम्ही. बघा, मोहम्मद घुरी हा जो टॉपिक आज आपण बघितला, या टॉपिकमध्ये त्याच्या आक्रमणाची कारणे बघितली. पहिलं कारण काय? साम्राज्य विस्तार. म्हणजे त्याने आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी त्याच्या आधी मोहम्मद गझनी आणि त्याच्या आधी मोहम्मद बिन कासिम हे येऊन गेले होते. पहिलं त्याचं प्रत्येक कारण महत्वाचं आहे. त्याला आपलं साम्राज्य वाढवायचं होतं. त्यानंतर त्याला संपत्तीची लूट करायची होती. आपल्या इतिहासामध्ये माहिती आहे की भारतीय संपत्ती किंवा भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात मंदिर म्हणो किंवा हिंदू संस्कृती असो, यामध्ये संपत्ती आहे ती लुटण्यासाठी मोहम्मद घुरी भारतावर आला. त्याला आपली ते लुटारू म्हणूनच होते. त्यानंतर इस्लामचा प्रचार करायचा होता. मोहम्मद घुरी म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की इस्लाम आणि इस्लाममध्ये प्रचार, धर्मप्रचार या गोष्टी फार महत्त्वाच्या आणि त्यासाठी मोहम्मद घुरीने भारतावर आक्रमण केलेले आहे. चौथं महत्त्वाचं आहे ते म्हणजे राजकीय ताकद. त्याला भारतामध्ये, कारण राजपूत राजवंश हा कमकुवत झाला होता, मोहम्मद बिन कासिम त्याच्या आधी आलेला होता, त्याची सुद्धा कमकुवत होत होती. त्याचा फायदा घेण्यासाठी मोहम्मद घुरीने भारतावर आक्रमण केले आणि त्याला राजकीय ताकद वाढवायची होती. सोबतच पुढचा भाग आहे पंजाब आणि सिंधवर आक्रमण. यासाठी या ठिकाणी सुद्धा पंजाब आणि सिंध प्रांतावर अनेक आक्रमणं मोहम्मद घुरीने केलेली आहे. सुरुवातच भारतात प्रवेश करण्यासाठी पंजाबमधील आणि सिंधमधील प्रांतांची निवड केलेली आहे आणि त्यानंतर भारतामध्ये राजकीय परिस्थितीचा फायदा घेण्याची त्याला संधी होती म्हणून सुद्धा त्याने आक्रमण केली. तो राजकीय परिस्थिती कशी? पृथ्वीराज चौहान आणि त्यांच्या अंतर्गत जे काही राजपूत राजवंश होते त्यांच्या विविध अशा शाखा होत्या आणि त्यांच्यामध्ये भांडणं होती. म्हणून त्यामुळे कोणीही अशी स्ट्रॉंग मजबूत अशी राजा नसल्यामुळे मोहम्मद घुरीने त्यावर आक्रमण केले. त्याने अनेक आक्रमण केले. मुलतानवर आक्रमण केलेले आहे, पंजाबवर आक्रमण केले आहे आणि परंतु त्याचे सर्वात महत्त्वाचं जर आक्रमण आहे किंवा लढाई असेल ते म्हणजे तराईंची लढाई. तराईंच्या लढाईमध्ये कुणाचा पराभव झाला होता? मोहम्मद घुरीचा पराभव झाला होता. याच वेळी पृथ्वीराज चौहानने जर त्याला मारून टाकलं असतं तर पुढचा इतिहास बदललेला असता. परंतु 1191 मध्ये तराईंच्या लढाईमध्ये पराभव झालेल्या असताना त्याला जीवनदान दिले, परंतु ती चूक ठरली पृथ्वीराज चौहानची आणि 1192 मध्ये परत मोहम्मद घुरी हा आक्रमण करायला येतो. तराईंचं क्षेत्र असते, तराईंच्याच ठिकाणी युद्ध होते आणि त्या ठिकाणी पृथ्वीराज चौहानचा मात्र इथं पराभव होतो आणि पूर्णपणे बाजू बदलून जाते. मोहम्मद घुरी आक्रमक पद्धतीने भारतामध्ये सत्ता प्राप्त करण्याची मोहीम राबवतो आणि ज्याला आमंत्रित केलं होतं तो म्हणजे जयचंद. या जयचंदचाही पराभव 1194 ला करतो आणि हीच लढाई चंदावरची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. तर अशा पद्धतीने मोहम्मद घुरी, त्याचे कारणे, त्याचे आक्रमणे, प्रमुख आक्रमणे 1191 ची तराईंची पहिली लढाई, 1192 ची दुसरी लढाई आणि 1194 ची जी लढाई आहे ती म्हणजे चंदावरची लढाई. त्याचे परिणाम बघितलेच आपण. पहिला परिणाम काय? कोणती? असं म्हणू शकतो सुलतानशाहीची स्थापना झाली, इस्लामचा प्रवेश भारतामध्ये झाला आणि अनेक असे कारण आहे की ज्यामध्ये प्राणहानी, वित्तहानी हे सुद्धा आपण त्यामध्ये लिहू शकतो. म्हणजे भारतावर सगळ्यात मोठा परिणाम जर एकमेव परिणाम जर म्हणता सुलतानशाहीचा पाया रचला गेला, कारण त्यांना आपला प्रतिनिधी कुतुबुद्दीन ऐबकला या ठिकाणी ठेवलेले होते. आणि अशा पद्धतीने मोहम्मद घुरी हा भाग आपल्याला सांगता येते किंवा समजून घेता येते.